बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिव जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसत असतानाच आता पाहायला मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। तर जिल्ह्यातील धरणांनी देखील तळ गाठलाय। धाराशिवमधील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या तेरणा धरणात अक्षरशः भेगा पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पाण्याच्या आता पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाराचा देखील प्रश्न गंभीर बनलाय। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे। जर पाहिलं तर यावर्षी कुठल्याही प्रकारचा पावसाळा जो आहे तो ऐन पावसाळ्यामध्ये झालेला नव्हता। आपण धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या तेरणा धरण परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर हे धरण जे आहे ते संपूर्णतः कोरडं ठाक पडलेलं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर पाहिला तर पाण्याचा लवलेशही आपल्याला शिल्लक असलेला पाहायला मिळत नाही। त्याचबरोबर जर पाहिलं तर येथील जे काही धरणातील हा जो काही खालचा भाग आहे, तळ जो आहे तो जर आपण पाहिला तर अक्षरशः या तळाला भेगा पडलेलं चित्र कुठेतरी पाहायला मिळतंय। तर दुसरीकडं जे काही शंख शिंपले जे असतात, जे धरणाच्या अत्यंत खालच्या बाजूला असतात ते देखील आता उघडे पडलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळं ही जी परिस्थिती आहे ती कुठेतरी मराठवाड्यातील जे काही दुष्काळ आहे तो दाखवण्यासाठी पुरेशी आहे। एकंदरीतच राज्य शासनानं या धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करून अनेक महिने उलटून गेलेले आहेत, मात्र मदतीचा एक छदामही अजूनही जिल्ह्यातील शेतकरी असतील नागरिकांपर्यंत पोहोचलेला नाही आहे। त्यामुळं लवकरात लवकर दुष्काळाची ही दाहकता जी आहे ती कुठेतरी शासनानं समजून घेणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर मदतीची तरतूद देखील करणं गरजेचं बनलेलं आहे। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, तेर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।